अंबादास दानवे शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची प्रक्रिया सुरू आहे असं उदय सामंत बघा यांनी स्पष्ट केलं. की एक लक्ष बघा, स्वतः उदय सामंत भाजपात आहे, एका मोठ्या गटाचं. तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का डाऊस मध्ये काय चर्चा झाली माहिती आहे का? ती प्रोसेस सुरू झाली आहे का? ती प्रोसेस सुरू झाली. अंबादास दानवेंचं कशाला तुम्ही नाव घेता? अंबादास दानवे कडवट शिवसैनिक आहे. अंबादास दानवे आयुष्यभर एका पक्षात राहिलेले आहेत. अंबादास दानवे यांनी 3-4 पक्ष बदललेले नाहीत. जिथे सत्ता तिथे ते गेले नाहीत. अंबादास दानवे आमचे सहकारी आहेत. तुमचा काय प्रश्न आहे? कार्यकर्त्यांना बळ मिळतं. ते आम्ही बघू ना, आम्ही पाहू ना. ते आमच्या कार्यकर्त्यांना कसं बळ द्यायचं ते आमच्यावर सोडा ना. आम्ही पैशाचं बळ देऊ शकत नाही. कशा प्रकारे बळ द्यायचं हे पक्षावर सोडून द्या, आम्ही बघू. बघा, अहो ते 50 घेतात. त्यांना काम काय? त्यांच्या हाताशी हेलिकॉप्टर्स आहेत, त्यांच्या हाताशी चार्टर विमान आहेत, त्यांच्या हाताशी पैशाने भरलेले कंटेनर्स आहेत. तुम्ही त्याची तुलना करू नका. त्यामुळे दुसरं काम काय? राज्यात सत्तेवरती आल्यापासून जनतेच्या हिताचं, राज्याच्या हिताचं एकतरी काम ते करू शकलेत का? फक्त निवडणुका लढवणं, निवडणुका जिंकणं, माणसं फोडणं, माणसं विकत घेणं, हीच त्यांची लोकसेवा आणि महाराष्ट्र सेवा आहे. हा त्यांचा महाराष्ट्र धर्म आहे. मुख्यमंत्री असं सांगतात, डावोसहून त्यांनी जवळपास 30 लाख कोटींची गुंतवणूक आणली. गेल्या वेळेस 16 लाख कोटी होती, यावेळेस 30 लाख. त्यांनी आधी मागची 16 लाख कोटीचा हिशोब दिला पाहिजे. मागच्या 16 लाख कोटीचा हिशोब झाला, बॅलन्स शीट टॅली व्हायला पाहिजे ना. वकील आहेत ते, आणि त्याच्या मंत्रिमंडळात काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत, गिरीश महाजन सारखे. त्याच्यामुळे त्यांनी मागचे 16 लाख त्याच्या आधी पण गेले आहेत ते डावसला. तर आमच्याकडल्या काही मंत्र्यांनी डावसला घरं घेतलेली आहेत, जाणं येणं कायम राहावं म्हणून. डावस फार सुंदर शहर आहे स्वित्झर्लंड मधलं.